नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर मंडळी, थुकरेटवाडीमध्ये आमच्या राजहंसनं हे पार्क सुरू केलंय. त्याचं नाव आहे थुरासिक पार्क. त्याच्यामध्ये त्याला काही डायनासोर सापडलं नाही, पण या थुरासिक पार्कमध्ये फार गमती जमती चाललेल्या आहेत. ते आपण बघितलेलंच आहे कालच्या भागामध्ये. आणि कालच्या भागामध्ये आपल्या या थुकरेटवाडीमध्ये खूप छोटे छोटे कलाकार आलेले होते. त्यांच्या आईबाबांच्यासह पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूयात सगळ्यांचं आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता येणार आहे दुसऱ्या इराकडे. इकडे इरा मांडलेकर. इरा, कितवीला आहे तू? दुसरीत गेली. शाळेचं नाव? युरो. आणि सगळ्यात जास्त लाड कोण करतं, आई की बाबा? दोघे. ठरवून आले उत्तर. दोघे वगैरे. एक सेकंड पण विचार नाही करत आहे. आणि ओरडा कोण देतं जास्त? कोणी नाही. कोणीच नाही. आईची एक रिॲक्शन आली त्याच्यावर. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? मला अभ्यास करायला आवडतं. ओ बाबा, घरी अभ्यास वगैरे असं वातावरण असतं? नाही, अजिबात नाही. नाही. थोडंसं. कसं असतं वातावरण? नाही, ती खूप आळशी आहे. तिला अजिबात अभ्यास आवडत नाही. मग कशी काय म्हणते अभ्यास? तिला ओरडून पहिलं उत्तर पण चुकीचंच आहे. होय का? म्हणजे आईच सगळ्यात जास्त ओरडते. तिला बसवून तिच्याकडनं मी करवून घेते. आणि तिला शाळेतही जायला आवडत नाही. शाळेत जायलाच आवडत नाही असं आईने सांगितलं. आई काय म्हणते? शाळेत जायला आवडतच नाही. त्या बाबतीत ती माझ्यावर गेली. हो, मला नाही आवडायचं. तुम्हालाही आवडायचं नाही? अजिबात नाही आवडायचं. म्हणजे ते इथे शेअर करू नये, पण मी 8वीत माझ्या शाळेतनं पळून गेलेले. नाही, मला नाही आवडायची. इकडे लिखाण खूप करतोस, पेपरही तेवढाच लिहायचाच का? माझी टीवायची मार्कशीट खूप इंटरेस्टिंग आहे. 35, 36, 35, 35, 36 आणि एका विषयात 52. क्या बात आहे. काय ऑड झालं सगळं. एका विषयात 52 कुठलं? एक कुठल्या तरी विषयात मी खूप लिहिला बहुतेक पेपर. एक्सपोर्ट मार्केटिंग का कुठलं, त्याच्यात 52 मार्क आहेत. अच्छा. बाकी 40 पण नाही गाठलेत मी टीवायला. मुलांसमोर सांगू नये, करत सांगू नये, खरंय. पण तो स्कूलमध्ये नंबर मध्ये असायचा फर्स्ट 5. सो ही इज मेंटेन दॅट अंटिल आय थिंक 9th पर्यंत. फर्स्ट 5 व्हेरी गुड इन मॅथमॅटिक्स. आता येणार आहे मी श्वेता तुमच्याकडे. तुमची कन्या आल्यापासून आम्ही बघतोय तशी शांत दिसत होती सुरुवातीला, पण शांत नाहीये. काय सांगाल? काय वामिका, कशी आहेस तू? शांत आहेस? नाही. कितवीला आहे? मी आता फर्स्टला गेलीये. फर्स्टला गेलीये. मग आवडतीये का शाळा? काय शाळेचं नाव? विग्युअर किड्स. कुठे? पुण्यात आहे? वाव. आणि तुझी आवडती मैत्रीण? माझी एक बस मधली मैत्रीण आहे. बस मधली मैत्रीण आहे? काय नाव आहे तिचं? स्वरा. स्वरा. अरे ही तर नाही ही स्वरा. ही तुम्ही दोघी मैत्रिणी आहात बस मधल्या? नाही, इथे आल्यापासून त्या बेस्ट फ्रेंड झाल्यात. हो ना? इतक्यात. आणि प्राणी खूप आवडतात. प्राणी खूप? कुठला प्राणी जास्त आवडतो? मनीमॅव किंवा डॉग. मनीमाव किंवा डॉग तुमच्या घरी आहे? तुम्ही पाळलाय का? डॉग नाही आमच्याकडे. नाही का नाही आहे? पेट नाही आपल्याकडे. तुला तर पेटची भीती वाटते? हो, मला तर पेटची खूप भीती वाटते. पेटची भीती वाटते? ऍक्च्युली खरं तर म्हणजे मला या कार्यक्रमात यायचं होतं आणि मी इनफॅक्ट सांगितलंही होतं याआधी. मला खूप एक वेगळी अटॅचमेंट आहे ह्या शोसाठी. म्हणजे फक्त एंटरटेनमेंट म्हणून आपण ह्याच्याकडे बघतो, तर ह्याचं एक दुसरी बाजू अशी होती की हिला इंटरससेप्शन झालं होतं. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्हाला ते पटकन रिअलाइज होईल. तर इंटरससेप्शन म्हणजे ते इंटेस्टाईन्स एकमेकांमध्ये असे अडकतात आणि बेसिकली तिला पाणी द्यायचं नाही आहे, अन्न द्यायचं नाही. आणि हे सलग काहीतरी आम्हाला एक 8 ते 10 दिवस करायचं होतं. तर ती इतकी रडायची. तिचं म्हणणं, मला काहीतरी खायला दे, मला पाणी तरी दे. ती रडायची आणि त्या डोळ्यातलं पाणी यायचं ना, ते पण ती प्यायचा प्रयत्न करायची. म्हणजे इतकं वाईट होतं. आणि डॉक्टर्सनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिला पाण्याचा घोट जरी दिला तर ते तिच्यासाठी विष आहे. तर अशा परिस्थितीत ना आम्ही किती वेळ कार्टून दाखवणार त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये. आणि मी बोलायचे पण एका पॉइंटला ना माझे पेशन्स रनआउट व्हायचे. बरं, तिच्या समोर मला रडता यायचं नाही. अशी सगळी खूप घालमेल होत होती. तर VIP रूम्सच्या बाहेर एक लॉबी आहे प्रायव्हेट, आणि तिकडे TV वरती चला हवा येऊ द्याचा एपिसोड सुरू होता.
रिमोट समोर पडला होता आणि उगीच मी असा आपला आवाज वाढवला आणि शांतपणे बसले होते. मी बसले, तो एपिसोड सुरू होता आणि यू वोंट बिलीव्ह मला तेवढा वेळ दुसरं काहीही आठवलं नाही. मी फक्त तो एपिसोड बघत होते. सो हॅट्स ऑफ टू चला हवा येऊ द्या, कारण ती एनर्जी घेऊन तो एपिसोड संपल्यानंतर पुन्हा पुढचे 24 तास मी बॅटिंग करायला त्या रूममध्ये आत शिरले. आणि हे चला हवा येऊ द्याचं क्रेडिट आहे की मला असं वाटतं की खूप म्हणजे खूप पेशंट्स जे बेड रिडन असतील किंवा ज्यांना ह्या गोष्टीची गरज असेल, म्हणजे एक वेगळी एनर्जी लेवल तुम्ही ह्या शोमधून देता. सो हॅट्स ऑफ टू यू गाईज. वा 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 वा. आणि मी जरी मला वाटतं वैद्यकीय व्यवसाय करत नसलो तरी एवढा मोठा दवाखाना चालवायला मिळालाय मला. झी मराठीने हा दवाखाना मला उघडून दिलाय आणि जिकडे इतके स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत आमच्याकडे जे सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात. तर आमच्याकडे ना एक बाई आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शाळेचा पहिला दिवस हा पहिला असतो आणि शिस्त ही पाळलीच पाहिजे. त्यांना आता आपण आमंत्रित करूयात, बघूयात त्यांचं काय म्हणणं. या पुणेरी बाई या. थांबवा, सगळं थांबवा. निषेध आहे माझा, निषेध आहे. आता काही नाही, संपलं गेलं. बंद कर, संपलंय सगळं. कधी चालली आहे मी? माझी पोरगी घाबरली. पहिल्यांदा ती घाबरलीये. कालपासून एपिसोड चाललाय, ती पहिल्यांदा घाबरली. नाही, घाबरू नकोस. हा सागर आहे. मला माहितीये म्हणते. माहिती आहे ना, मला घाबरू नकोस. यांना ओरडणार आहे मी, कळलं? हा, फक्त यांना ओरडणार. हा, तू नको घाबरूस. नाही बोल नाही. वहिनी, तुम्ही का आला तिथे? सल्ले द्यायला आली आहे तुम्हाला. फुकटचे सल्ले नकोत आम्हाला. फुकटचे सल्ले देणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. नाही, तो सगळ्याच पुणेकरांचा असतो. तुम्ही काहीतरी वेगळं सांगा. मी पुण्याची आहे. आम्ही पुणेरी, आम्ही पुणेरी. मध्येच ते ना काहीतरी वेगळं होतं. कळलं मला, कळलं. आणि हे बघा साबळे, हा, मी आता शाळेतून आली आहे. आईला. आणि हा कोण? मरेल. कुठून आला तुम्ही? शाळेतून आले. मग खोट रबर कशाला आणला बरोबर? खोट रबर? हा मुलगा आहे माझा. आईला, हा तुमचा मुलगा आहे? मग काय नाव आहे त्याचं? चकोटघट. काय चटोटघट. काय नाव ठेवलं याचं? घटस्फोट. काय नाव काय तुझं? काय रे नाव तुझं? घटोत्कच. हा, घटोत्कच. ते सटोटघोट आहे त्याचं नाव. ते आहे सतत घोट का? कोणी ठेवलंय हे नाव याचं? मी ठेवलंय. का म्हणजे वाणी शुद्ध होण्यासाठी. मग त्याला आंघोळ घालायची ना आई? कोणाला? वाण्याला. बक्षील हवा येऊ दे. बक्षील हवा येऊ द्या. मला इथे बसा.